त्या स्थितप्रज्ञतेला अंगी बाणायचा. ती स्थितप्रज्ञता आम्हाला अनुभवायची आहे. मग स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली आहेत. आणि त्यातला एक श्लोक आज मी घेतो आहे. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. प्रत्यक्ष भगवंत सांगतात आहे. स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगण्याचा अधिकार भगवंतालाच आहे हो. भगवंताशिवाय दुसऱ्या कोणाला नाही बघा. दुसरं कोणी स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगू शकत नाही. मग या व्यतिरिक्त कोणी सांगावे? संतांनी सांगा, सत्पुरुषांनी सांगावे. पण शास्त्र ग्रंथामध्ये स्थितप्रज्ञाचा अभ्यास करून स्थितप्रज्ञ होता येत नाही. स्थितप्रज्ञ होण्यासाठी स्थितप्रज्ञाला बघावंच लागतं. स्थितप्रज्ञाच्या सहवासात राहावं लागतं. स्थितप्रज्ञाच्या कृपेने स्थितप्रज्ञ होत आहेत. शास्त्राच्या अभ्यासाने स्थितप्रज्ञ नाही होत आहे. आणि माझ्या या बोलण्याला सहमती शिवतत्वानंदांची आहे. त्यांनी त्यांच्या ग्रंथात लिहून दिलं आहे. जावे त्याच्या वंश तेव्हा कळे, तुकोबा म्हणतात. हे खरंच आहे की स्थितप्रज्ञाच्या सहवासात राहिल्याने स्थितप्रज्ञता कळते. नाहीतर आम्हाला नाही ते लक्षात येत. आणि मग ते अनुसंधान त्यांनी आतमध्ये ठेवलं असतं आणि आम्हाला कळतच नाही का? आम्हाला ते कळतच नाही. आणि मग आम्ही सारखा विचार करत बसतो की हे कसं जमेल. म्हणून आपण पुन्हा येऊया आपल्या मूळ मुद्द्यावर. प्रजेहाती यदा कामान. काय म्हणतात? प्रजेहाती शब्दाचा अर्थ त्याग करतो. जेहाती दोन धातू आहे आणि त्याला प्र हा उपसर्ग लागलेला आहे. विशेषत्वाने कामनांचा त्याग याला प्रजहाती असं म्हणतात. म्हणजे कामना आपोआप सुटत नाहीत. कामना सोडाव्या लागतात. कामनांचा त्याग करावा लागतो. कामना निस्तनाभूत कराव्या लागतात. कामना नाहीशा कराव्या. दोन पद्धतीने नाहीशा होऊ शकतात का हे आपण बघू. एक पद्धत, कामना पूर्ण केल्यानंतर कामना नाहीशी होईल का? उदाहरणार्थ, शंका असू शकते मनामध्ये आणि म्हणून शंकेचं एकदा निरसनही झालं पाहिजे. मला गिल्ली दांडू खेळावासा वाटतो, मला कंचे खेळावेसे वाटतात, मला लगोऱ्या खेळाव्याशा वाटतात, मला टिक्कर बिल्ला खेळावासा वाटतो. दोन्हीकडले आणि दोन्हीकडले खेळ सांगितले. पुढे विटी दांडूची कामना राहते का हो? पुढे कंच्याची कामना राहते का हो? पुढे लगोऱ्याची कामना राहते का? टिक्कर बिल्ल्याची कामना राहते का? याचं उत्तर नाही असं आहे. मग नाही तर मग मी निष्काम झालो का? त्या ऐवजी दुसरी कामना येते. एका मजल्यावर दुसरा मजला असलेलं घर घ्यावं असं वाटतं. लगोऱ्याच्या ऐवजी आपला व्हिडिओ बंद करावा. एका मजल्याच्या वर दुसरा मजला असावा असं वाटतं. लगोरीच कामना या पद्धतीने परिवर्तित झाली बघा.
आम्हाला की नाही नुसतं ग्राउंड फ्लोअरला राहायला नाही आवडत. आणखीन एक फ्लोअर असावं. विदर्भातलं सांगतोय, मराठवाड्यातलं सांगतोय. इथे एक फ्लॅट घेतला तर दुसरा दुसरीकडे असावा असं वाटतं. आमच्याकडे स्वतःची जमीन असते, त्याच्यावर घर बांधलं असतं. म्हणून मग आणखीन एक मजला तिथे बांधावा असं वाटतं. लगोऱ्या. लगोऱ्या सुटल्या, पण मजल्यावर मजले चढवणं नाही सुटलं. टिक्कर बिल्ला सुटला, पण हे माझं घर, हे माझं घर, ही वृत्ती नाही सुटली जी टिक्कर बिल्ल्यामध्ये आहे. ती वृत्ती फक्त तशीच राहिली, घराचं स्वरूप बदललं. कंच्याच्या ऐवजी कंचे गोळा करण्याच्या ऐवजी पैसे गोळा करण्याची वृत्ती तयार झाली. म्हणजे फक्त वस्तू बदलली, कामना तशीच आहे. आणि सांगितलंय प्रज हाती. विशेषत्वांकडून कामनांचा सर्वनाश झाला पाहिजे. काय शब्द आहे. काही लोक कामना मारतात. ययाती नावाची जर कादंबरी तुम्ही वाचली असाल तर त्या कादंबरीत हे लिहून येतं की तो मिटक्या मारत कारले खातो. मग आम्हाला त्याचं खूप कौतुक वाटतं की अरे, हा तर मिटक्या मारत कारले खातोय. ही कठीण गोष्ट नाहीये. त्याला काही कठीण गोष्ट नाहीये. सांगायचं हे आहे की असं करत राहिल्याने हळूच कारलेच खावेसे वाटतात आणि ते आवडायला लागतात. साऊथ इंडियन माणसाला भातच खावासा वाटतो आणि इतका आवडायला लागतो की त्याला पोळी वाढली तर त्याचं पोट नाही भरत. आणि आपल्याकडल्या लोकांना, उत्तर प्रदेशीय लोकांना भातानी पोट नाही भरत. आपल्याकडे थोडस पोळी आणि भात दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. कॉम्बिनेशन जर नसलं, नुसताच भात वाढला तरी आपल्याला बरं वाटत नाही. नुसत्याच पोळ्या वाढल्या तर आपण एखाद दिवस चालवून घेतो. म्हणजे जी वस्तू आपल्याला दिली, उपलब्ध केली, त्याच वस्तूची आवड निर्माण होते. त्यातून कामना, त्याला कामना असं म्हणतात. कामनेतून वासना दृढ होत असते. म्हणजे आपोआप हे जात नाही, उलट याचं दृढीकरण होत. प्रज हाती. आम्हाला या नाहीशा करायच्या आहे, या परिपूर्ण काढायचा आहे. मग आता मुद्दा होता, त्या पुरवल्याने नाहीशा होत नाहीत या निष्कर्षावर आम्ही आलो आहोत. आणि म्हणून प्रज हाती, आणि म्हणून त्यांना नाहीस केलं पाहिजे, त्यांचा त्याग केला. कोणत्याही गोष्टीचा जर त्याग करायचा असेल तर कुठल्या तरी गोष्टीचा स्वीकार करावा लागतो. त्या जागी त्याला दुसरं काहीतरी उपलब्ध करून द्यावं लागतं अंतःकरणाला. मी वडिलांना एकदा म्हटलं होतं, लहान होतो, माझं लग्न व्हायचं होतं आणि असं म्हटलं होतं की हा मुलगी बघण्याचा तासभराचा कार्यक्रम चहा पोह्याचा एवढ्याने खरंच का व्यक्ती कळते. ही पद्धत बरोबर नाही, ही चुकीची पद्धत आहे. दुसरी पद्धत स्वीकारली पाहिजे. तर ते म्हणाले आधी दुसरी पद्धत उभी करा, ती सर्वांना मान्य होईल अशी असली पाहिजे आणि त्यातनं नक्की निवड झाली पाहिजे. म्हणजे ओळख करू शकलो पाहिजे. त्यानंतर आधी पहिल्या पद्धतीचा त्याग करा. आधीची पद्धत मोडून काढायची आणि दुसरी नवीन पद्धत जर उपलब्ध नसेल तर तो भरकटत जातो. आज समाज अशाच पद्धतीने विचित्र दिशेला भरकटत चाललेला आहे आणि त्याला गोंडस नाव दिलंय, लिव्ह इन रिलेशनशिप. पण माणूस माणसाला ओळखण्यात चूक करू शकतो, पण स्वतःला ओळखण्यात कधीच चूक नाही करू शकत. मग मनांचा जर त्याग करायचा असेल तर पहिली
कामनांच्या जागी दुसरं काय ठेवावं लागेल? आत्मनेव आत्मना तुष्ट. आत्मनी एव आत्मना तुष्ट. आत्म्यानेच म्हणजे जीवानी, म्हणजे जीवात्म्यानी आत्मना तुष्ट, आत्मस्वरूपात तृप्त जर झालं, तुष्ट म्हणजे संतुष्ट, तर कामनांचा त्याग होतो. आता आला की नाही मुद्दा बरोबर? याचा अर्थ स्वरूपाकारता जर साधत गेलो, आम्ही जर आत्मरती आणि आत्मक्रीड होत राहिलो, तर आत्मनी एव आत्मना संतुष्ट हा होऊ शकतो. पुन्हा मूळ मुद्द्यावर येऊ. जीवात्म्याने स्वरूपाकारता जाणून घेतली तर कामनांचा त्याग होतो. किती सुंदर रस्ता निघाला. होणारच की हो कामनांचा त्याग. स्वरूपाकारता जाणली पाहिजे. त्यासाठी स्वरूपाकारतेला श्रेष्ठ दर्जा दिला पाहिजे. ऑफिसची वेळ झाली जेव्हा म्हटलं तेव्हा आता नाही जेवणार, मला पहिल्यांदा जाऊन तिथे थंब दिला पाहिजे. मला वेळेत पोचणं गरजेचं आहे. मला ऑफिस ही प्रायोरिटी झाली, जेवण हा दुय्यम भाग झाला. मग तो तसाच डबा घेऊन निघून जातो. लगबग 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 ऑफिस मध्ये पोचतो, वेळेत थंब देतो आणि थंब दिल्यानंतर मग दुपारच्या सुटीच्या वेळामध्ये जेवण करतो. प्रायोरिटी कशाला दिली? प्रायोरिटी ऑफिसला दिली. तशी मी आत्मनी एव आत्मना तुष्ट, आत्मस्वरूपाशी संतुष्ट होण्याची प्रायोरिटी दिली पाहिजे. सकाळी 7 वाजता सत्संग, एवढं सकाळी झोपेतून उठू का हो? प्रायोरिटी कशाला दिली आहे? आमचं सकाळचं फिरणं राहून जातं हो. प्रायोरिटी कशाला दिली आहे? तुमच्या समोर सोनं ठेवलंय, पितळ ठेवलाय, लोखंड ठेवलाय, ह्यात तुम्ही ज्याला प्रायोरिटी द्याल तुम्हाला तेच प्राप्त होणार. याचा अर्थ सकाळचं फिरणं टाळा असं मला नाही म्हणायचं. असे पुष्कळ लोक आहेत की जे त्यापूर्वी फिरणं करून घेतात आणि वेळेत ऐकतात. काही लोक म्हणजे महिला मंडळी ह्याच्या नंतर फिरायला जातात आणि काही जण सायंकाळी फिरायला जातात, पण सकाळच्या प्रवचनाची वेळ चुकवत नाही. आणि ज्यांना ऑफिसच आहे, लोकलला जावंच लागतं, ते नंतर रेकॉर्डिंग ऐकतात, पण चुकवत नाही. मात्र रात्रीचा दासबोध ऐकतात. जे सकाळी लोकल मध्ये असतात ते गुरुवारचा आणि शुक्रवारी रात्री 9 वाजताचा दासबोध ऐकतात. पर्याय आत्मनी एव आत्मना तुष्ट हा दिला मी. हा पर्याय मला स्वीकारता आला पाहिजे. त्याला मी वेटेज दिलं असेल तर काम होऊन जातं बघा. जर मी त्याला वेटेज दिलं नसेल तर काम नाही होत. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, आत्मस्वरूपात संतुष्टता आहे, परिपूर्णता आहे, अखंड आनंद आहे. आनंदो ब्रह्मेती व्यजानात, तैतिरीय श्रुती आहे. ब्रह्म आनंद स्वरूप आहे. आनंद स्वरूप ब्रह्मामध्ये जर मी रमलो तर प्रजा हाती कामान, कामनांचा नाश होतो. कामना 2 प्रकारे उद्भवतात. तुम्ही म्हणाल आम्ही हे खूपदा ऐकलंय.
असं नाही होणार. हे पुन्हा पुन्हा वारंवार सतत ऐकायचं आहे. कारण काकांनी आम्हाला तेच तेच काय केलंय, अभ्यास करायला सांगितलाय. का सांगितलं आहे? आमचा अभ्यास कच्चा आहे म्हणून सांगितलाय. आम्हाला पुन्हा पुन्हा त्याचं विस्मरण होतं आणि पुन्हा त्याचं स्मरण व्हावं म्हणून सांगितलंय. म्हणून आपल्या स्वाध्याय मंचाचं स्मृती शब्द जेवढ्यासाठी टाकलेला, विषय समोर आला तर कामना निर्माण होते. विषय समोर आला तर कामना निर्माण होते आणि विषय पुढून निघून गेला आणि समोर नसला तरीही कामना निर्माण होते. दोन पद्धतीने कामना होतात. एक विषय समोर आला म्हणून कामना होते. पेन समोर आलाय असं वाटतं की असा पेन आपल्यापाशी असावा. आणि एक आतमध्ये वासना असते, ती कामनेच्या रूपामध्ये बाहेर येते. तीव्र कामनेला वासना असतो. विषय समोर नसताना सुद्धा समोर येते ती वासना. विषय पुढे आल्यानंतर, पेन समोर आल्यानंतर घ्यावासा वाटणं वेगळा भाग. टीव्ही किंवा पेपर मध्ये पाहिलं की टॉकीज मध्ये अमुक अमुक सिनेमा लागला आहे, ते वाचल्यामुळे, ते पाहिल्यामुळे आम्हाला तो सिनेमा पाहावासा वाटतो. एक विषय समोर आल्याने कामना निर्माण होते आणि दुसरं, विषय समोर नसला तरीही वासना सुप्त बळावते आणि ती कामना निर्माण करते. कॅटेगरीत आमची कामना आहे, याच्यावर आपल्याला हे करायचं. पहिली काढून टाकणं कामना सोपं आहे. विषय समोरचा निघून गेला तर कामना निघून जाते. लहान मुलं असतं, त्याला एक खेळणं हवं असतं. ते खेळणं त्याच्या हातातून हिसकून घेतलं तर ते रडायला लागतं. पटकन दुसरं खेळणं दिलं तर ते शांत होऊन जातं. विषय बदलला. जगत या विषयातून, व्यक्ती, वस्तू ह्या विषयातून, तिथे जर विषय बदलला आणि आत्मा हा विषय ठेवला तर पहिली कामना जायला सोपी आहे. म्हणून काही जणांच्या साधनेमध्ये लवकर प्रगती होते आणि ज्यांच्या आतमध्ये वासना असतात त्या लवकर जात नाही. त्यांचा निःपात करण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागतात. कारण त्या पूर्वजन्मानी रुजलेल्या असतात. पूर्वजन्मातील कर्मातून रुजलेल्या असतात. त्यांनी मूळ धरलं असतं. त्यांची पकड पक्की असते. आणि अशा ज्या पकड पक्क्या असलेल्या वासनेतून आलेल्या कामना आहेत, त्या घालवायला बराच अवकाश लागतो. आणि म्हणून तिथे विचारची केला पाहिजे साधक. आज सकाळी 6 ते 7च्या प्रवचनांमध्ये विचारांवर खूप भर होता. अत्यंत भर होता. अखंड ध्यान नाम याच दशकावर हे प्रवचन संपले की माझं पण होणार आहे. काय हे संपतील केव्हा माहिती नाही मला. 4-6 दिवसात संपतील. नंतर माझं पण सुरू होणार आहे. सगळ्यांना लिंक देऊ शकणार नाही, कारण त्यांच्याकडे तेवढी जागा नसते. मग आम्ही काय करावं? कामना, वासनेतून आलेली जी कामना आहे ती घालवण्यासाठी आम्ही काय करावं? तिथे विचार करावा. कोणता विचार करावा? देह सत्यत्व भ्रांती, जगत सत्यत्व भ्रांती, या दोनचा विचार करावा. जी वासना असते ती देहाला सुख मिळण्यासाठी असते आणि जगतातले विषय सत्य आहे म्हणून असते. देहाला खरंच सुख मिळतं का? पहिला प्रश्न आपण घेऊया. देहाला खरंच सुख मिळतं का? उत्तर आहे, देहाला मिळालेलं सुख देहाला कळतच नाही. जर देहाला खरंच परिपूर्ण सुख मिळालं गाढ निद्रेचं,
तर देहाला ते कळत नाही. देहाला दुःख झालं तर देहाला कळतं का? इंजेक्शनची सुई थोडीशी टोचताना दुखते, नंतर बाकी सगळी आतमध्ये गेली तरीही बोचत नाही. म्हणजे देहाला खऱ्या अर्थाने दुःखही कळत नाही, तेही वरवरच कळतं. असा जो देह, तो ना सुख समजू शकतो, ना दुःख भोगू शकतो. मग सुख दुःख कोणाला होतं? सुख दुःख अंतःकरणाला होतं. कामना कुठे पूर्ण झाल्याचं समाधान, अपूर्णतेचं दुःख कुठे होतं? जीवाला होतं, अंतःकरणाला. जोपर्यंत देह इंद्रिय आणि जगत याचं सत्यत्व आमच्या अंतःकरणामध्ये आहे, म्हणजे बुद्धीमध्ये आहे, तोपर्यंत सुख दुःखाचा सपाटा चालू राहिल्याशिवाय राहणार नाही. तोपर्यंत सुख दुःखाचा सपाटा चालू राहिल्याशिवाय राहणार नाही. तुझ्या हाती यदा कामा. कामना अनेक प्रकारच्या आहेत. आपण 5 प्रकारच्या कामना धरूया. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, अशा 5 प्रकारच्या कामना आहेतच. आणि सर्वांपार्थ मनोगत, सगळ्याच्या सगळ्या कामना, सगळीची सगळी मनोगत प्रज हाती घालवली पाहिजे, नाहीसी केली पाहिजे. पूर्णपणे निपात केला पाहिजे. कसा केला पाहिजे? जगत सत्यत्व भ्रांती खरी आहे का? जग खऱ्या अर्थाने खरं आहे का? काय प्रश्न आहे? जग खऱ्या अर्थाने खरं आहे का? सुंदर उत्तर आहे काय? याचं. नाही. खाल्लं का जग म्हणे? खऱ्या अर्थाने खरं आहे का? याचं उत्तर नाही असं आहे. मला जर कोहोस्ट केलं ना, तर मी हे पटकन बंद करू शकतो. येणारे जे आवाज आणि व्हिडिओ आहेत ना, माझ्याकडे समोर येतात हे सगळे, फक्त मला कोहोस्ट करायला पाहिजे. खऱ्या अर्थाने हे खरं आहे का? जग खऱ्या अर्थाने सत्य जर असतं आणि विषय जर खऱ्या अर्थाने सत्य असते, उदाहरण देऊया. एखाद्याला गोड खूप आवडतं आणि एखाद्याला गोड अजिबात आवडत नाही. मग आता अजिबात गोड न आवडणं हा जो भाग आहे, अजिबातच गोड नाही आवडत, हा कुठून आला? गोडामध्ये जर आवडण्याची शक्ती आहे असं आपण म्हटलं असतं, तर मग अजिबात गोड आवडत नाही हा विषय आलाच नसता ना. हा येण्याचं कारणच नाही ना कुठे. तरी सुद्धा आम्हाला वाटतं की आवड ही गोडामध्ये आहे, आवड ही माझ्या अंतःकरणामध्ये आहे. गोडामध्ये आवड आणि निवड नावाची गोष्ट नसली लक्षात. म्हणजे विषयामध्ये आकर्षित करून घेण्याची शक्ती नाही. माणूस अन्नाकडे पाहून आकर्षित होतो आणि प्राणी हिरव्या गवताकडे पाहून आकर्षित होतो. वाघ अन्नाकडे पाहून आकर्षित होत नाही, हिरव्या गवताकडे पाहून आकर्षित होत नाही, तो मांसाकडे पाहून आकर्षित होतो. याचा अर्थ विषयामध्ये आकर्षणाची क्षमता नाही, ती माझ्या अंतःकरणामध्ये आहे. ती माझ्या अंतःकरणामध्ये आहे. आणि म्हणून प्रज हाती यदा कामा. प्रजेहाती शब्दाचा अर्थ जाणीवपूर्वक हकलून दिलेली, हकालपट्टी केलेली कामना. म्हणजे विषयात सुख नाही याचा निश्चय झाला पाहिजे, विचाराने हा निर्णय झाला पाहिजे. एक पुन्हा सांगतो, सांख्ययोग हा करण्याचा विषय नाही, हा विचाराचा प्रांत आहे.
सांख्ययोग ही विचाराची साधना आहे. सांख्ययोग हा कृतीचा भाग नाही, हे पक्क लक्षात ठेवा. म्हणून सांख्ययोग हा भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायामधला अत्यंत मोलाचा अध्याय आहे. कुठलाच अध्याय गौण नाही. पण सांख्ययोग सांगितल्यानंतर जर अर्जुनाला तो समजला असता, तर 3ऱ्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत भगवंताला काहीही सांगावं लागलं नसतं. एकाध्यायी गीता झाली असती. पण सांख्ययोगात संपूर्ण वैचारिक प्रक्रिया आहे, विचारांचा अध्याय आहे सांख्ययोग. संपूर्ण गीतेचं सार एका 18व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. मोक्ष संन्यास. ज्या साधकाला फारसा अभ्यास करता येत नाही, त्यांनी भक्ती योगाचा अभ्यास केला तरी त्याचं काम होऊन जाणार. थोडासा विचार करण्याची शक्ती आहे त्याच्यामध्ये. पुरुषोत्तम योगाचा अभ्यास करा. क्षेत्रज्ञ एक अध्याय तुम्हाला स्वरूपाकार करतो. राजविद्या राजगुह्य मांडीवर घेऊन समाधी घेतली, ही ताकद एका राजविद्या राजगुह्य योगावर. भगवद्गीतेच्या एका अध्यायामध्ये एवढी ताकद आहे. भगवद्गीतेच्या एका श्लोकामध्ये एवढी ताकद आहे. भगवद्गीतेच्या एका शब्दामध्ये एवढं सामर्थ्य आहे. भगवद्गीतेच्या एका उच्चारणामध्ये मोक्ष आहे. पण ते उच्चारण जाणीवपूर्वक असलं पाहिजे. प्रजहाती यदा कामान, या कामनांना हकालपट्टी केली पाहिजे. पण त्याऐवजी आत्मन्यवात्मना तुष्ट, तिथे स्वरूपाला स्थिर केलं पाहिजे. कसं स्थिर करता येईल याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि आपल्या प्रयत्नांनी जर हे जमायला लागलं तर अहंकार आल्याशिवाय राहत नाही. म्हणून सद्गुरूंच्या कृपेची गरज आहे. नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडोनी स्वानंदे सुखी झाले. अहंता स्वतःच्या बळावर नाही निपात होत अहंतेचा, नाही घालवता येत अहंता, नाही हाकलून देता येत अहंता. मग आता माझ्या कामना गेला की नाही गेल्या यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? संसार मुळी नासका, संसार मुळी नाचका, विवेके करावा नेटका, नेटका करिता फिका होत जा. प्रपंच विवेकाने जर गेला तर तो फिका फिका होत जातो. काही लोक परमार्थ करतात आणि मग परमार्थातही एक प्रपंच तयार करतात. हा माझ्या गुरूंचा साधक आणि हा दुसऱ्या गुरूंचा साधक कसला पुन्हा. गुरु माझे आणि तुझे असा भाव असू शकत नाही. म्हणून भेदभावाने अन्य गुरूंच्या शिष्यांना कधीही बघू नका. त्याच भावाने बघितलं पाहिजे ज्या भावाने आपण आपल्या गुरुबंधूला बघतो. पण अनुसंधान आपल्या गुरूंनी दिलेल्या मंत्राचंच करावं. जो जे सांगेल ते ते धरत नाही जावं. मग आत्मन्यवात्मना तुष्ट, तिथपर्यंत आम्ही जाऊन पोचतो. त्याच्यासाठी सातत्य लागतं. आणि ही जी प्रज्ञा आहे त्याला स्थितप्रज्ञ स्तरोच्यते असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? त्याला स्थितप्रज्ञ असं. ह्यात जर आम्ही चुकलो तर आम्हाला पुनरपि जननम पुनरपि मरणम ह्याशिवाय दुसरं काहीही नाही. स्थितप्रज्ञ बाह्य सुखाने संतुष्ट होत नाही. कारण मी मूळचा संतुष्ट रूप आहे हे त्याला कळलं असतं. म्हणून आत्मन्यवात्मना तुष्ट. त्यासाठी संतुष्ट करायला बाहेरून काही आणावं लागत नाही.
स्वतःमध्येच असा झरा आहे की त्या झऱ्याचं पाणी अखंड वाहत असल्यामुळे विहिरीला बाहेरून पाणी आणावं लागत नाही. तिच्यातलं पाणी कोणी नेलं तरीही तिचा स्तर कमी होत नाही. मग त्याच्यावर कुठलेही प्रसंग कोलमडले, कुठलीही परिस्थिती आदळली, काहीही झालं तरीही तो डगमगत नाही. कारण आत्मनेव आत्मना तुष्ट, तो आपल्या आत आत्मक्रीड झाला असतो, आत्मतोषी झाला असतो. सुंदर शब्द वापरले आहेत आचार्याने, आत्मक्रीड. आत्मतोषी. आणि म्हणून तो स्थितप्रज्ञ असतो. म्हणून त्याची प्रज्ञा स्थिर झालेली असते. कित्येकांचं नाव प्रज्ञा असतं, पण अस्थित प्रज्ञा कामाची नाही, स्थित प्रज्ञच कामाचं आहे. माझ्या जीवनाचं सर्वोत्कृष्ट जर ध्येय कोणतं असेल, सर्वश्रेष्ठ ध्येय कोणतं असेल, तर ते स्थित प्रज्ञच आहे. माझा संसार नेटका झाला की नाही हे समजण्यासाठी संसारावरची आसक्ती नाहीशी झाली पाहिजे. नाही तर मग पुन्हा गुरुबंधू आणि गुरु भगिनी नावाचा वेगळा संसार उभा करतो. करावा, त्यात अडकू नये. आवडीने त्यात रमावं, पण आत्मचिंतनाच्या आवडीमुळे रमावं. गाव गप्पांमुळे रमू नये. काही लोक पर्यटनासाठी एकत्र येतात. आज या गावांना गेलो, उद्या त्या गावांना गेलो, यावेळेला इकडे ट्रिप काढली, त्यावेळेला तिकडे ट्रिप काढली. इकडे हे खूप ऍड आहे, पुणा मुंबईकडे खूप आहे. आता मी इथे जेव्हा राहतो तेव्हा सिनियर सिटीजन्स त्याचाच आग्रह करत असतात, चला आपण 4 दिवसात एवढे एवढे गावं करून येऊ. केवढे केवढे गावं करायचे? उत्पन्न आहे, आरोग्य आहे. बाहेर जेव्हा सुखासाठी माणूस लालायित होतो तेव्हा त्याला आत्मसुख कळलेलं नाही. आणि आत्मसुख जर कळून घ्यायचं असेल, अहंता सांडून स्वानंदे सुखी झाले. संसारावरचं प्रपंचावरचं प्रेम माझं कमी होतं, नेटका करिता पिका होतो जात. म्हणून पिका माझा संसार होतोय की नाही हे लक्षात ठेवण्यासाठी मला तो नेटका करायचा आहे. आणि एका संसारातून दुसऱ्या संसारात जाऊन अडकायचं नाही. अशा पद्धतीने ज्या वेळेला मला वाटचाल करता येते तेव्हा आत्मन्नेव आत्मना तुष्ट, काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. आणि एक शब्द आहे याच्यात, सर्वान पार्थ मनोगतान. नवीन मनोगत वाढवू नका. जुनं खोडत जेव्हा जातोय आपण तेव्हा नवीन वाढवू नका. जुनं मोडत जात असताना, जुनं खोडत जात असताना, जुनं मोडत जात असताना नवीन उभारणार नाही, याची सुद्धा मला काळजी घ्यावी लागते. नाही तर आमचं वय वाढत जातं, पण मनोगत होणं थांबतच नाही. आणि म्हणून कामान म्हटलंय, सर्वान म्हटलंय, आणि पुन्हा मनोगतानही म्हटलंय. पण इथे पार्थ शब्द वापरला, टू द पॉइंट. का बरं टू द पॉइंट? अर्जुन कसा होता? लक्षवेधी होता, एक लक्ष साधत असे. आणि ते लक्ष आत्मन्नेवात्मना तुष्ट आहे हे पार्थाला सांगायचंय. मला त्यांनी पार्थ केलाय, एकाग्र हो, आत्मन्नेवात्मना तुष्ट. तुझं लक्ष काय आहे? आत्मस्वरूप हे लक्ष आहे. त्यावेळेला अर्जुना, तू स्थितप्रज्ञ म्हणून गणल्या जाशील रे. स्थितप्रज्ञच तदोच. अर्जुना, तू स्थितप्रज्ञ म्हणून गणल्या जाशील, चिंता करू नकोस. अर्जुना, चिंता करू नकोस. तू स्थितप्रज्ञ म्हणून गणल्या जाशील. पण ते अर्जुनाला सांगितलं कारण तो
एकाग्रतेने युक्त होता आम्ही अनेकाग्र. आम्ही एकाग्र झालो होता आम्ही अर्जुन होऊ. आम्ही सुमन झालो होता आम्ही अर्जुन होऊ. आम्ही सुमती झालो होता आम्ही अर्जुन होऊ. आम्ही अनिंदकू झालो होतो आम्ही अर्जुन. तू सुमन आणि सुमती अनिंदकू अनन्य गती. तू आस्थेची प्रज्ञा आहेस रे अर्जुना. तसा जर मी झालो तर मला तिथं प्रज्ञ व्हायला वेळ लागणार नाही. कोणत्याही गोष्टीसाठी बेस्ट लागतो लक्षात ठेवा. मोठी बिल्डिंग जरी उभी करायची असेल तरी खाली जमिनीवर कडक मुरुम लागेपर्यंत खोदावं लागतं. अरे बांधायचं वर आणि चालला खाली कसा. खाली पहिल्यांदा बेस पाहिजे आहे. आणि बेस कशात आहे. एकाग्रतेचा बेस आहे. बेस कशात आहे. कामना त्यागाचा बेस आहे. बेस कशात आहे. मनोगतांना नाहीस करण्याचा बेस आहे. बेस कशात आहे. परमेश्वराशी सद्गुरूंशी समर्पित होण्याचा बेस आहे. म्हणजे आत्मन्यवात्मना तुष्टा. तेव्हा तू आत्मस्वरूपात परिपूर्ण रममाण झालेला असतील त्याला संतुष्टता म्हणतात. ही संतुष्टता पुन्हा परतीला येत नाही. तो असमाधानी कधीही होत नाही. कायम समाधानी असतो. कायम आनंदी असतो. असा आनंदी चित्तप्रज्ञ आहे. जो विषयावलंबी नसतो तो आत्म्यामध्येच स्थिर झाला असतो. आत्मरूप झाला असतो. असा आत्मरूप चित्तप्रज्ञ आपण सगळ्यांनी व्हावं यासाठी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. प्रियाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरे रामकृष्ण हरी. छायाताई रामकृष्ण. जयश्रीताई रामकृष्ण हरी. जय पाटणकर रामकृष्ण हरी. प्रतिभाताई रामकृष्ण हरी. सुमेधाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रेखाताई डोंगरे रामकृष्ण हरी. धनश्रीताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. वासंतीताई बोकटकर रामकृष्ण हरी. प्रतिभाताई रामकृष्ण हरी. सुमेधाताई रामकृष्ण हरी. इच्छाताई छान म्हटलं. शांतपणे म्हणायला संधी देणार मी तुम्हाला. छान प्रॅक्टिस करून ठेवा. शांतपणे म्हणूया आपण. कठाळीताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दत्तात्रयजी रामकृष्ण हरी. श्रीकांत नमस्कार रामकृष्ण हरी. श्रीकांत बनतो बरोबर. हा आज तू अनम्यूट पण केला. ऐकायला येत आहे तुझं बोलणं. वाटलं मला खूप छान वाटलं. तेवढ्या दूर असून आपण बोलतोय एकमेकांना बघून. छान छान. त्र्यंबकजी नमस्कार रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कठाळीताई रामकृष्ण हरी. भागवतताई रामकृष्ण हरी. रश्मी रामकृष्ण हरी. भारतीताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सायलीताई रामकृष्ण हरी. काल शरयूशी बोललो आम्ही. रामकृष्ण हरी. नीलाताई नमस्कार करतो. राम